तर इकडे आता आमची सेटिंग आहे संपूर्ण. वा वा, आमचे शाहीर गायक लेखक. हा हा हा. तर मित्रांनो, आपण आता बघतोय गुढेगावच्या मंदिराचे जीर्णोद्धार. या ठिकाणी समोर बघू शकता तुम्ही मंदिराचं भव्य दिव्य असं मंदिर बांधलेलं आहे. 3 कमानी आहे वरती बघू शकता. मंदिराच्या आपण आतमध्ये जाणार आहोत. मंदिराचा घनदाट जंगलच आहे बाजूला. तर परिसर तुम्ही बघू शकता की हिरव्या निसर्गरम्य वातावरणामध्ये सूर्यास्त मावळायला चाललं आहे. आता हे बघा, सूर्यास्त मावळतो आहे आता. हे बरोबर मंदिराच्या कळसावरती सूर्यास्त आहे. आता थोड्याच वेळात सूर्यास्त होणार आहे. तर मोजकीच इथे घरं आहेत समोर मंदिराच्या बाजूला. परिसर खूप छान आणि सुंदर वाटतो आहे. जागा मोकळी आहे आणि गाव मला वाटतं पुढे आहे गाव. आणि इकडे गावाच्या बाहेर म्हणजे साधारणतः मध्ये जवळ घरं आहेत, पण छान वाटते. परिसर मोठा भव्य दिव्य असं मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे इकडे. चला आपण मंदिरात जाणार प्रवेशद्वारमधून बघूया. काय तुम्ही खावा? नाही नाही खावा. चला मंदिराच्या सभागृहात आपण आलो आता, मंदिराच्या प्रवेशद्वारमध्ये. आता आपण गुढेगावच्या महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचे रूप आहेत आणि प्रत्येक देवांचे रूप पाहिजे अशी उत्तम असं मंदिराचं देखावं आहे. पाहायला मिळते गुहागर तालुक्यामध्ये, चिपळूण तालुका गुहागरच्या मध्ये हे गाव आहे. खरंच उत्तम असा या गावातील लोकांनी अतिशय वेदना असा बघण्यासारखा आणि आतमध्ये आल्यानंतर उत्तम असं समाधान मनाला वाटतं की भव्य दिवाची इमारत या ठिकाणी या गुढेगावाने केलेलं आहे. खरंच आतमध्ये आल्यानंतर देवांचं रूप आपल्या आयुष्यात कधी पाहिलं नाही. या ठिकाणी रूप उभे रूप देवांचं रूप म्हणजे साक्षात विष्णू देवाचं सुद्धा रूप आहे, देवीचं रूप आहे, शंकराचं पण आहे, गणपती, महादेव असे वेगवेगळ्या देवतांचे या ठिकाणी रूप आपल्याला दाखवून झालेलं आहे. तर कुठले आहेत आपल्याला त्यांची नावं माहीत नाही, पण आपण त्यांच्या असणाऱ्या संस्थापक असणारे त्यांचे अध्यक्ष महोदय. नमस्कार मित्रांनो, मी महेश भानसागर मनापूर्वक स्वागत करतो आपल्या गुढेगावमध्ये. चिपळूण आणि संगमेश्वर यामध्ये गुढेगाव आहे. त्या गावाचं शंकराचं म्हणजे महादेवाचं त्या ठिकाणी मोठं भव्य दिव्य असं मंदिर उभारलेलं आहे. केदारनाथांचं मंदिर इथं उभारलेलं आहे. तर आपण इथे गावातील वरिष्ठ आणि पुजारी आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या प्रतिष्ठानची आणि या गावाच्या मंदिराची पार्श्वभूमी कशा पद्धतीने निर्माण केली, काय सांगायचं? आहे नाही, हे मंदिर बांधायला पूर्ण आमच्या गावाच्या 12 वाड्या आहेत, 12-13 वाड्या आहेत. सर्वांच्या मध्ये इथून मुंबई मंडळ गाव
हॉल 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 तू जबरदस्ती घेतलं. दरवर्षी बाबांना आहेत आणि पुजारी आहेत आणि या देवीचा मानकरी म्हणून ते बाबा आहेत. तर या ठिकाणी या मंदिराचे जीर्णोद्धार होत असताना आज खूप अतिशय सगळ्यांच्या मनात आनंद आहे. या ठिकाणी बाबा आहेत. बाबा, किती वर्ष तुम्ही पूजा केली? आणि काय वाटतं तुम्ही आज जीर्णोद्धार होतोय? काय सांगाल? भव्य दिव्य देऊळ झालेला आहे. चांगल्या प्रकारे चांगल्या लोकांनी मेहनत करून त्याची ही चांगली केलेली आहे. वास्तू चांगली बांधलेली आहे. नवीन रूपे आणलेली आहेत. 9 कर्नाटकात नवीन रूपे आणलेली आहेत. थोडा आमच्या डोळ्याला उशीर झाला, पण काम व्यवस्थित झालेलं आहे. रंगकाम, खिडक्यांची ही चित्र वगैरे बसवलेली आहेत. मंडळी खूप भरपूर आलेली होती. गाववाल्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. सगळ्या गावातल्या लोकांनी दोन्ही टाईम 3 दिवस जेवणाचा उत्तम कार्यक्रम झाला. त्याला सगळ्या लोकांनी साथ चांगली दिलेली आहे. गावाच्या गावठ्यांचं नाव आहे अंबाजी बाळाजी मोरे. तसंच 4 मानकरी, एक तांबे, आयरे, कदम आणि मोरे. देवांचे नाव आहे केदार. हा केदार आहे.
केदार वरदान नाही ना देव तसं दाखवायचे देव हा घ्या हा केदार हा हा बघा वरदान हा वरदान हा बैरी हा भैरी वागजाय बैरी वागजाय जातमता हा इकडे नवलाई ही नवलाई हा ही पद्मावती हे मिरकुटा मिरकुटा हा आणि पाठीमागे आहे मार्का हा पाठीमागे मार्का अशी नऊ देव आहेत आमच्या गावाच्या 12 वाड्या आहेत 12 वाड्या मिळून मुंबई मंडळ मिळून सर्वांनी हे मदत केले मुंबई मंडळाचे अध्यक्ष अनंत अमृत मोरे नितीनदार आहेत सचिन बुधर आणि सेक्रेटरी आहेत आप्पा साळवी महेश साळवी त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने हे उभारलेले. माझं नाव सुभाष दत्तात्रय लिंग आहे. आमचं हे मंदिर जवळजवळ अगदीच नाही 300 सालापूर्वीचं मंदिर आहे. आता हे मंदिर आम्ही जीर्णोद्धार केलं मग नवीन मंदिर आम्ही बांधलं आम्ही. तसं म्हणायचं तर आम्ही पुजारी आहोत निघायचे गुरु म्हणून आमचे 4 मानकरी आहेत. 4 मानकरी आमचे 4 प्रत्येक तिथी असतात तिथे आम्ही हजर असतो. शिमगा असतो दसरा असतो आमचा सर्व तिथे आम्ही मानकरी हजर असतो. इथे गुरुबर जत्रा असते आमची खूप मजा असते जत्रा करायला. त्यामुळे आता मंदिर बांधले आता जिंदर आम्ही केलं मंदिरांच्या स्थापना केली आम्ही खूप करता. आमचं गाव गोडेगाव गोडेगाव आमचं मोठं गाव आहे आमचं 12 वाड्यांचं गाव आहे म्हणतो. वाड्यांची नाव पाहिजेत का मोरेवाडी लिंगाडी कोंडवी कदमवाडी जोगलवाडी त्यानंतर आली दत्तवाडी बुधरवाडी कोलेवाडी त्यानंतर आली गुरवाडी आणि शेवट सांगतो त्याच्यामध्ये बौद्धवाडी पण आहे. आता 12 वाड्याचा आमचा संगम आहे. सगळ्यांच्या सहकार्याने चांगलं बांधलं गेलं. 25 गावामध्ये असं मंदिर नाही. भास्कर शेठ येऊन दुपारी येऊन गेले ते स्वतः बोलले भास्कर शेठ 25 गावामध्ये असं मंदिर कुठेच नाही. गुडेगावची शान आहे मंदिर म्हणजे आमची ग्रामदेवता नवसाला पावणारी असे. आज तुम्ही एवढी भव्य इमारत बांधलेली आहे मंदिराचं जीर्णोद्धार केलं. आज किती दिवसापासून तुम्ही 3 दिवस आता तिसरा दिवस 11, 12, 13 या 3 दिवसाचा आणि 8 तारखेला हे देव आणायला गेले होते. 8, 9, 10, 11 ह्याला कर्नाटकला उडपीला देव होते. 4 दिवस तिकडे गेले आणि भव्य मिरवणूक आहे आमच्या इकडे गावामध्ये. लिंगाडीपासून जालना जेव्हापासून आमची 8 वाजता मिरवणूक झाली तर दुपारी 6 रात्री 3 वाजले. आपलं पत्र यायचा की त्याचीचं पण लोक आहे त्याचीचं लोक त्याच्या
मामा किती वाजता तुमचं जेवण होणार आहे? आता भाजी टाकलेली आहे. अच्छा अच्छा, भाजी टाकली म्हणजे जेवणाला माणसं केव्हा येणार? किती वाजता जेवायला सुरू होणार? जेवायला एक अर्ध्यासाठी येतील बाबा. होय ना, मग होईल तोपर्यंत रे भाजी होईल. होय ना बाबा, कुठून आलात तुम्ही? हा, कळवली. तुम्ही पण कळवली? अच्छा अच्छा, याच्यात समजतं का काय? हो हो, सगळं समजणार. कळवली गावचे आलेत जेवण बनवायला आणि इकडे सगळे महिला मंडळ पण कळवलीच्याच आहेत. अच्छा अच्छा, इकडे जेवणाची व्यवस्था आहे आणि इकडे आजीबाई कळवलीच्या. तुम्ही कुठल्या? तळवली. अच्छा तळवली, हा हा हा, तळवली. इथे गाव आहे जवळ ना तळवली, काहीतरी रस्त्यावर लागतो. मग तुम्ही जेवण बनवायला आहे सर्व? वा छान. मग जेवायला किती वाजतील तरी पण तेव्हा ना? पण तो पण जेवण तयार व्हायला पाहिजे ना? हा हा, तुम्ही तिघी जणी आहो की अजून आहेत? चौघी जण. एवढ्या लोकांचं जेवण बनवणार बाबा? किती लोक आहेत? अच्छा, बनवा बनवा, छान बनवा, व्यवस्थित. बाबा आता आम्ही लांबून आलोय. आम्ही नाटकवाले आहेत. ते नाटक आहे ना, ते नाटकातले आम्ही आहेत. ते आमचं मंडणगड आहे तिकडे, मंडणगडचे आहेत आम्ही. आगरे ना, आपल्या सुशांत आगरे ना. हा, मग त्याच्याकडनंच आम्ही जेवायला गेलो होतो आज. हा बरोबर, पहिली वाडी सुशांत आगरे आहे ना. हा मग बरोबर, मग तुम्ही हा मग बरोबर. मग त्याच्या घरी आम्ही जेवायला होतो दुपारी, मग तिकडून आम्ही आता आलो. हो हो. जेवायला आम्ही सर्व लाईन मध्ये बसलोय बघा इकडे. सगळी मंडळी आहेत आमची. आता उठव सारखी जेवणाला सुरुवात. काही नाही, फक्त राईस भात खाव, धमाल करो, चला. हे बघा जेवायला बसले सगळेजण आपले. हे तोंड टाकू नको रे, फुल टाइम फुल जेवा, तो पोटभर जेवा. ए माझ्या पोरीला पोटभर जेवू दे. ए बाय, पोटभर जेवा मस्त. आणि एकदाच घ्यायचं, डबल नाही घ्यायचं, एकदाच घ्यायचं सगळं. अशा पण इकडे आमची टीमचं जेवायची सुरुवात झालेली आहे. चला ओके, हां तिथंच ना. अशा पद्धतीने इकडे जेवणाचे नियोजन सुरू झालेलं आहे. द्या मामा, द्या. काय देत आहे? भात देत आहे. बस झाला, देव पावला. आणखीन काय नको? जिलेबी? अगं भाई द्या, मग जिलेबी द्या बस. जेवणाची व्यवस्था खूप झाली. रांग बघत शकता ते पाठी. एवढा भली मोठी रांग आहे. वेळ उशीर होतोय पण नियोजन खूप छान केलं या मंडळाने. संपूर्ण रांग लागली. इकडे महिलांची रांग बघा. एवढी सगळी व्यवस्थापक, एवढी महिला मंडळ असतात. 12 ते 13 वाड्यांचा हा महिलांचा नियोजन आहे. तुम्ही बघू शकता की संपूर्ण 13 वाड्यांच्या महिला एकत्र येऊन या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी इकडे उपस्थित आहेत. तुम्ही बघू शकता एवढा नॉर्थचं जेवणाचं नियोजन करणं सोपं नाही आहे, पण खूप उत्तम आणि अप्रतिम असा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. बघू शकता इकडे भव्य दिव्य मंदिराचा अशा पद्धतीने या ठिकाणी बघू शकता. तिकडे सुद्धा पब्लिक आहे, अजून पब्लिक यायची बाकी आहे. करायचं आहे. त्या पायऱ्यांचं काम पाहतोय किंवा जो संरक्षण भिंत पाहतोय, याच्यासाठी
अधिक स्वतःला झोकून देऊन काम करणारा, गेले महिनाभर झोकून देऊन काम करणारा उशीर झाला होता, तरी पण आधी लग्न कोंढाण्याचं लावेल, नंतर मी माझ्या रायबाचं लावेल असं म्हणणारा आमचा हा मयूर आटे खरं तर अत्यंत जिद्दीला पेटला आणि त्याने हा पायऱ्या आणि संरक्षण मिळता पूर्णत्वास नेली. संजय उदे आणि मयूर आटे, सुमित बुदर यांनाही मी विनंती करतो की त्यांनी स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. सर्व कमिटी आपलं स्वागत करते. अध्यक्ष अनंत अमृत मोरे. देखण्यामध्ये मी कुठे पाहिलेल्या नाहीत, त्या इथे पाहण्यास मिळाल्या, जवळपासच्या पंचगृतीत नाहीत, पण हे सगळं घडवून आणण्याचं काम केलंय महेश मोरे. खरंच त्याने प्रत्येक वेळेला त्या मूर्तिकाराला भेटून बोलून तिथे बघायला जाऊन ते काम त्यांच्याकडून करून घेत. एक पवार यांचाही अध्यक्षांच्या वतीने सन्मान व्हायला हवा. निलेश पिशव्यांवर त्याचबरोबर ज्या शोभायात्रेला सदरे परिधान केले, ज्याचं नाव सतत घ्यायला पाहिजे, हा माझा सहकारी आहे. भावाप्रमाणे मी याला संबोधलेलं आहे. हा आमचा महेंद्र राहटे. याला कोणतंही काम सांगावं आणि त्यानं कधी तर इकडे अशा पद्धतीकडे मेकअप रूम आहे. मेकअपला सुरुवात झाली आमची आणि इकडे संपूर्ण टीम आहे. इकडे बसल्या प्रत्येकजण एक आपल्या लाईनशी राहिलं तर मेकअपला सुरू झाले. ही सगळी आमची टीम आहे नाटकातली पूर्ण. तर अशा पद्धतीने सगळेजण मेकअपला सुरुवात केली. मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे मेकअप करतायत. या ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक वंदन. कृपया सर्वांना एक नम्र विनंती आहे की आपण पोटातले किडे मारायचे असतील सकाळच्या बातमीमध्ये एक मोठी बातमी आली होती. सकाळच्या वर्तमानपत्रात एक बातमी आली होती. दारू पिऊन 1000 माणसं मेली. काय समजलं? पण शाबास, दारू बंद, पेपर बंद, दारू जितकी वाईट तितकी चांगली पण. दारू पिऊन माणूस थोडा पुढे जातो, थोडा मागे येतो, मध्येच फिरवतो. याला बॅलेन्स म्हणतात. दारू पिणाऱ्या माणसाला कधी कुत्र्या चावत नाही बोला का? तो थोडा असा चालतो. कुत्र्याला वाटतं हा आपल्याला चावायला हवे की, पण दारू पिणाऱ्या माणसाला कधी कुत्र्या चावत नाही ना. दारू पिणाऱ्या माणसाच्या घरी कधी चोरी होत नाही बोला का? कारण दारूच्या आहारी त्यांनी घरातलं सगळं काही विकलेलं असतं. काय मग चोरी काय करणार? खाली बाटली आहे. दारू पिणारा माणूस कधी म्हातारा होत नाही बोला का? तो तरुणपणातच जगतो. म्हातारा कसा काय होणार? तो दारू पिणाऱ्या माणसाला सतत काहीतरी विचित्र दिसत असतं. असं वाटतं ते कुत्रे भोगतायत की बोलतायत असंच कळतं. त्या कार्तिक एक भांडण आमच्या इकडच्या शेजार चालत दुकान त्याला दिसलं की मोठा कुत्रा छोट्या कुत्र्याला बडबडतोय. ती वाटते की बोलताय. आता मोठा कुत्रा छोट्या कुत्र्याच्या अंगावर कुठे तुझा भाई तितक्या छोटा कुत्रा म्हणायला लागा.
गप्पा बसत नाही. धर्मेंद्र यांचं कुत्रा कसं झालं? आणि आपला जुडे गावात लहानाचा मोठा झालेला शाहरुख खानचा कुत्रा कसा झाला बरं? आणि तुम्हाला तर माहिती झालं ना, आपला आवडता हिरो इम्रान हाशमी याचा कुत्रा कसा झाला मिळेल? या कुत्र्याला भूकता येत नाही, फक्त काढता येतं. जोकपाट पण दारू वाईट हो. संसार उद्ध्वस्त करी दारू, संसार उद्ध्वस्त करी दारू. मी तर म्हणतो संसारच नका करू. कशाला? माझे बाबा नेहमी म्हणायचे, दारू पिऊन मर नकोस, दारू पिऊन मर नकोस, मरेपर्यंत दारू पी. आणि आता स्वतः वरती आता वरती नाही भजा खाताय. माझे बाबा ते नाना दारू सोडा हो, दारू सोडा. आता बोलायला सोडायची वेळ का दारूला मजा आहे? तसं नाही हो, दारू सोडा. ते सोडायचं राहू दे. अरे मीटिंगचा काही विषय आला का कानावर? आलाय काय सांगताय? गावात जाता राजकारण आहे. राग रुसवा भांडणं जाता आहे ना. येणाऱ्या या होमात जणू खाक करून टाक माझे माय. आणि माझा गाव सुखात आनंदात नांदले ग माझ्या आजी. आनंदात ते सांगशील लोकांना काय संदेश सांगशील? जरी राजकारण असेल तरी आपण ते राजकारणापुरते ठेवावं. Yes. आपलं जर त्यामधून जो काही विकास होणार असेल बरोबर. ते विकासापुरते आपण तेवढ्या पुढे ठेवतो. त्यामध्ये राजकारण नाही. हो. गावामध्ये राजकारण नाही, जो की आपल्या तेवढ्या पुरता जो काही फायदा असेल त्यातून जे काही काम होणार असेल ते आपण करून घेऊ. यस, एक नंबर, जबरदस्त. थँक्यू, धन्यवाद. बहिणी आवडलं नाटक? हां बेबी कुठले तू? तळवली डावलवाडी. तळवली डावलवाडी. डावलवाडी. अच्छा, तळवली वाडी एक नंबर आहे ना? तळवली एक ना? हो तळवली. हां, प्रशांत मोरे आहे ना तिथलाच? हो. हां, तो पण कलाकार आहे इकडे. ओके. हां, बरं मला सांग काय वाटलं नाटकातून आणि काय सांगशील नाटकाबद्दल? नाटक खूप छान होतं. म्हणजे जो टॉपिक होता ना तो पण खूप छान चूज केलेला. बिकॉज आता पॉलिटिक्स खूपच झालं आहे. तर मला असं वाटतं की पॉलिटिक्स असावं. म्हणजे प्रत्येकाने एक यंग पिढी आहे तिने पॉलिटिक्समध्ये लक्ष द्यावं. बट जी आपली एकी आहे ना ती तशीच असावी. म्हणजे कारण की आता खूप ठिकाणी बघितलंय की ज्याच्यामुळे वादविवाद अँड समथिंग येतात, क्लॅशेस होतात. ते न करता संतोष मोरे. आपण सगळं सॉल्व्ह करून म्हणजे एक विकास समथिंग असतो ना तो असावा. त्याच्यासाठी संतोष मोरे येऊन ते आपण काम करावं असं स्टेजच्या साईडला या. टॉपिक खूप छान आहे तुमच्या नाटकाचा. थँक्यू, धन्यवाद. हे खूप उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचं आपण जे सादरीकरण केलेलं आहे. तर आताचं जे काय राजकारण चाललेलं आहे आणि ते हुबेहूब आता जो तुम्ही सीन दाखवला तो प्रत्यक्ष दाखवला हुबेहूब आहे. आणि या सगळ्या तुम्ही जे दाखवलात अभिनय केला त्याच्याशी आम्ही संपूर्ण सहमत आहोत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्ही जे आहे सत्य आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केले आहे. आणि ते प्रबोधन जे आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे असं आम्हाला पण थँक्यू. सोन्यासारखा बहीण जागेवर बसला. पैशाचं काय नाव नाही अजून. जोडीला गरज म्हणून पैसा जमून एक बैल घेतला. चला तर चला बाय बाय. चला आता आम्ही निघतोय. म्हणून तर चार हो, गजरेकर
चला बाय बाय. सगळ्यांचे मनापासून आभार, खूप धन्यवाद. खूप छान. आणि या वर्षीचा कार्यक्रम जो इथला होता ना खूप छान झाला. नाना तुम्ही तर भूमिका खूप छान केली. नाना अप्रतिम. ये जबरदस्त खतरनाक खूप छान. सगळ्यांनी रील्स छान